थांब. पुढे यार. अरे ऐकून तर घे ना माझं. अरे हे लोक का सहन करतात अशा गोष्टी? मी केलं होतं ना सगळं ऍडजस्ट. अरे तू एक दिवस ऍडजस्ट नाही का करू शकत मी त्यांच्यात? केलं तुमच्या अमर! अमर तुला लागलं नाही ना? नाही नाही मी ठीक आहे. तुला नाही लाग. रिलॅक्स रिलॅक्स. मी ठीक आहे. तू ठीक आहेस ना? तू माझं सोड. तुला स्वतःची काळजी नाही घेता येत का रे? रस्त्याने बघून नाही का चालायचंस तू? तुला काही झालं असतं तर मग कळत नाही तुला? इट्स ओके. होतं असं कधी कधी. माझं लक्ष नव्हतं. देवाच्या कृपेने वाचलास. तू आईसारखं नको बोलू यार. अरे आता तू पण आईसारखं प्रत्येक गोष्टी देव घेऊन येणार आहेस का? इट्स ओके. इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. हो असेल तो योगायोग, पण आता तुझ्याच बाबतीत घडला हे तितकंच खरं आहे ना? तू ही किती हट्टीपणा करतोय सांग मला. हे बघ मी रिक्वेस्ट करते, अभिषेक केल्याशिवाय जाऊ नकोस प्लीज. वेळ लागले का तुला? उद्या रात्रीची फ्लाईट आहे माझी. माझी फ्लाईट माझी नोकरी तुमच्या या अभिषेकासाठी थांबणार आहे का? अरे टर्मिनेट करतील ते माझा कॉन्ट्रॅक्ट. अमर कशाला ओरडतोस तू? जरा आवाज कमी कर. अरे तुझा जीव एकट्याचा नाहीये. आम्हा तिघांची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुला पटत नाही ना? ठीक आहे, तुझ्या मनाविरुद्ध नाही करत. चल आपण निघूया. का त्याला त्याच्या मनासारखं करायचंय ना? निघूया चल. आई आई अमर का नाही समजून घेतेस प्लीज? हे बघ उद्या रात्रीची फ्लाईट आहे ना, मग आपण उद्या सकाळी करणार आहोत अभिषेक. सकाळी अभिषेक करू, मग तू पकड ना तुझी रात्रीची फ्लाईट. ठीक आहे, पण काहीही झालं तरी उद्या रात्री मी निघणार म्हणजे निघणार. श्री शंभो महादेवाय नमः. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानानन्तरम शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. रुद्रस्पर्शाचं महत्व वेगळंच आहे. आज अमनला रुद्रस्पर्श झालाय. आता त्याला कोणताही अशुभ स्पर्श होऊ शकणार नाही. पाया पड गुरुजींच्या आणि आशीर्वाद घे. दीर्घमायुरस्तु. तुम्ही हा नमस्कार मनापासून केलेला वाटत नाही. तुमच्या मनात शंका आहे, परंतु तुमच्या शंकेचं श्रद्धेत रूपांतर करण्याची क्षमता शंभू महादेवाच्या ठिकाणी निश्चितपणे आहे. कल्याणमस्तु. पाया पडते. देव तुला दीर्घायुष्य देव. सांभाळून जा. झालं ना आता सगळं तुझ्या मनासारखं? पण उद्या वाढदिवस होता. जर वाढदिवस करून गेला असतास तर बरं वाटलं असतं. आई कसं आहे, अगं आधीच मी खूप सारे ॲडजस्टमेंट करून आलो आणि त्यांना सांगितलंय मी की उद्या काही करून पोहोचेन तिथे. त्यामुळे प्लीज नको अडवू मला. काकू आत्ता जाऊ द्यात त्याला. तुमचा विश्वास आहे ना महादेवावर? मग सगळं ठीक होईल. कुठलंही विघ्न येणार नाही. चित्रताई, महादेवावर हवाला ठेवा आणि तुम्ही निश्चिंत राहा. काहीही होणार नाही. आई ऐक, आता तिकडे यायचं मनावर घे. भास झाली गायची दगदग. आणि औषधं वेळेवर घेत जा तुझी. मला आठवण करायला लावू नकोस. हो रे बाबा, घेते वेळेवर. आणि जर औषधं घेतली नाही ना तर आहे ना सासूबाई. काका इनफॅक्ट तुम्ही तिघेही तिकडे या. तिथली माणसं बघा, तिथली लाईफस्टाईल बघा, मग कळेल आई तुला जग कुठच्या कुठे गेले. हो कळलं मला तुला काय म्हणायचंय ते. कोणी सांगितलं म्हणून काय मी तुझ्या मागे लागले नव्हते. बस तुला दीर्घायुष्य लाभो एवढीच इच्छा होती.
अरे मनात कोणती शंका राहू नये म्हणून तुला अभिषेक करायला लावला बस. बरं बाई, तसं तर तसं. आता झालं ना सगळं व्यवस्थित. चला निघतो मी, मला उशीर होता आधीच. आणि आई डोंट वरी, माझी काळजी घेईन मी स्वतः. इतक्यात माझा मरायचा वगैरे प्लॅन नाही. अमर, सॉरी बाई, चुकलं माझं. चला, उद्या 29वं वर्ष लागलं की बोलूच आपण व्हिडिओ कॉलवर. सांभाळून जा. काकू मी पण निघते, काळजी घ्या. वर्षा, तू एअरपोर्टला सोडायला चाललीस ना त्याला, का अमेरिकेला? पोहोचशील तू वेळेत, नको काळजी करूस. अगं मॅप बघितलंस का? पूर्ण रेड झाले. आणि JVLR अजून ट्रॅफिक लागेल. 8:30चं चेक इन आहे का? तोपर्यंत आपण पोचायला जाऊ. पोचेन ना मी वेळेत. होईल ना सगळं नीट? हे होईल सगळं नीट. सांगितलं ना पोहोचशील तू, कशाला टेन्शन घेतोयस? बर, तुला माझ्याशी वेगळं काहीच बोलायचं नाहीये ना? बोलायचंय ना, आणखी बरंच काही बोलायचंय. हे चित्राताई, तुम्हाला? नाही, मी नंतर घेते, तुम्ही घ्या. मला माहिती आहे, अमर सुखरूप पोचल्याची बातमी ऐकल्याशिवाय तुम्हाला अन्न पाणी गोड लागणार नाही, बरोबर ना? अमर आला, त्याच्या हातून महादेवाला रुद्राभिषेक झाला. खरंच खूप छान वाटलं. अहो 2 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. अहो त्यांच्यातच जीव अडकलाय आपला, त्यांच्यासाठीच तर सगळं चाललंय. येऊ का? प्रभाकर, असं अचानक? अरे तुझं घर बंद होतं म्हणून सहज इकडे बघितलं. बस. मी पाणी आणते. नाही नाही नको, तुम्ही बस. तुम्हाला आनंदाची बातमी सांगते. आमच्या अमरच्या हाताने महादेवाला रुद्राभिषेक झाला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे यथासांग सगळी कामं व्यवस्थित झाली. त्याचं संकट टळलं हो. नाही, म्हणजे अजून पुरतं टळलं नाही. म्हणजे? अरे काय बोलतोस काय प्रभाकर? माफ करा श्रीपत भाऊ, तुमचं आमचं जवळचं नातं आहे म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सांगायला आलो. वर्षाची आणि अमरची पत्रिका मी पुन्हा एकदा पाहिली. आज रात्री 11:45 ते 12 हा अमरसाठी घातकाळ आहे. आणि या काळात तो कुठेही बाहेर असता कामा नये, प्रवासात असता कामा नये. हे महादेवा, आता मी काय करू? मला हे जाणवलं म्हणून मी मुद्दाम सांगायला आलो. कुठे आहे तो? अरे पण त्याचा अमेरिकेचं फ्लाईट आहे आज, तो निघाला सुद्धा एअरपोर्टला जायला. नाही नाही, असं होऊ देऊ नका. त्याला फोन करा आणि कुठेतरी थांबायला सांगा, कारण आता तो प्रवासात असता कामा नये. अरे देवा, हे दोघं कुठपर्यंत पोहोचले असतील कुणाच ठाऊक. महादेवा. चित्राताई, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो फोन करू. पोहोचले असतील. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. काय झालं? फोन लागत नाहीये त्याचा. मी वर्षाला फोन करून बघतो.
अच्छा बरोबर, ठीक आहे. फ्लाईट उडाले आणि आता अमरशी बोलणं फक्त उद्याच होऊ शकेल. बाकी सगळा हवाला आता शंभू महादेवावर. आता झालेल्या महत्वाच्या बातमीनुसार मुंबईहून अमेरिकेला निघालेलं एक विमान रडारवरून गायब झाले आहे. त्याचा कुठेही तपास लागत नाहीये. आपत्कालीन यंत्रणेला सूचित केले असून सर्व विमानतळांना कुठच्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हीच फ्लाईट होती अमरची. प्रभाकर, अरे असं कसं झालं? आता काय करायचं आपण? चित्राताईनं काय सांगायचं आता आपण? अरे महादेवा, का कोपल्यास आमच्यावर? आता मी जगू कुणासाठी? मी कशी जगू? मी जगू कुणासाठी नाही? अरे चित्राताई, सांभाळा स्वतःला. कशी सांभाळू? माझा महादेव. स्वतःला सावरा. अहो, जे आपण बघतोय, जे झालंय, ऐकलंय, ते कदाचित घडलंही नसेल. तसं त्याचं फ्लाईट वेगळं असेल. खरंच खरंच सांगतोय मी. आई कुठे होतास तू? कसं? अरे तुझा फोन सुद्धा लागत नव्हता, तुझा मेसेज पण नाही. आम्ही किती वेळ आई, तुझ्या अमरला काही झालेलं नाहीये. आई शांत हो. अमर, अरे कुठे होतात तुम्ही? किती फोन केले? वर्षा, अगं तुझा पण फोन ट्राय करत होतो. बाबा, आजच नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा होता. आमच्या दोघांच्याही मोबाईलला रेंज नव्हती आणि नंतर बॅटरी सुद्धा डाऊन झाल्या. अरे हो, पण नक्की झालं काय? तुमच्या फ्लाईटची न्यूज दाखवत आहेत. फ्लाईट मिस झाली का? हो, आम्ही एअरपोर्टच्या वाटेनेच होतो आणि अचानक रस्त्यात थांबा थांबा. गुरुजी, तुम्ही इथे? शंभू महादेवाची कृपा. तुम्ही थोडं बाहेर येता का? फार महत्वाचं काम आहे माझं. अहो, पण काय झालं ते तर सांगा. अरे ते बोलतात तर बघूया, तर चल ना. गुरुजी, काय झालं सांगा तरी. यांना तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्हीच मदत करू शकता. गुरुजी, मी थांबलो असतो, पण अहो माझी फ्लाईट आहे. ऑलरेडीच खूप लेट झालं. सॉरी. वर्षा, माझ्याने नाही राह होते. माहिती आहे, माझे बाबा सुद्धा अशाच ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्यांना जर वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित. एनिवे, आणखी एका आम्हाला अनाथ नाही होता ना. माझ्याने राहवलं नाही.
त्याच्या आईवडिला घेऊन हॉस्पिटलला गेलो. त्यांचा जीव वाचला. पण या सगळ्यात विमानाची वेळ केव्हाच टळून गेली होती. म्हणून आम्ही ठरवलं की घरी परत यायचं. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मुंबईहून अमेरिकेला निघालेल्या विमानाने इमर्जन्सी लँडिंग केली आहे. काही तांत्रिक बिघाड आल्यामुळे विमानाला दिल्ली विमानतळावरती इमर्जन्सी लँड करावं लागलं आहे. विमानातले सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बघ, मी म्हटलं नव्हतं शंभू महादेव आपल्या सोबत आहेत म्हणून. अरे काल काल अभिषेकाची वेळ न मिळण्यापासून ते आज तुला सुबुद्धी सुचेपर्यंत शंभू देवाने तुला मदत केली. त्यांचीच कृपा आहे. हो आई, पटलंय मला तुझं म्हणणं. ओम नमः शिवाय.